नमस्कार, स्वाद घरच्या या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। तर मी आज कुळथाची मुटकुळे याची रेसिपी दाखवते। त्यासाठी मी इथे हिरवी मिरची घेतली आहे, लसूण, शेंगदाणे, ओवा घेतले, हिंग, जिरं आणि मीठ हा सगळा मसाला मी वाटून घेते आता मिक्सरमधून। इथे मी मुटकुळे शिजण्यासाठी जे पाणी ठेवलंय गरम करायला त्याच्यात मी आता तेल टाकते। अर्धा चमचा मीठ टाकते। हा जो वाटलेला मसाला आहे मुटकुळ्यांसाठी तो मी याच्यात टाकते त्या पाण्यामध्ये। तर पाण्यात मसाला टाकल्यानंतर ना चवीला खूप छान लागतो ते सार। तर नक्की त्याच्यात मसाला टाका। याच्यात आपल्याला ते केलेले मुटकुळे टाकायचे, याला उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला। आता आपण मुटकुळ्याचं पीठ भिजवून घेऊ। हा मसाला, बाकीचा मसाला आपण आता याच्यात पिठात ॲड करू। हे कुळथाचं पीठ आहे, त्याच्यात मी आता वाटलेला मसाला टाकते आणि ते भिजवून घ्यायचं आहे आपल्याला। तुमच्याकडे जर लाल मिरच्या असल्या पिकलेल्या तर तुम्ही लाल मिरच्यांचा वापर करू शकता। माझ्याकडे हिरव्या मिरच्या आहे तर मी त्याच टाकते। खायला खूप पौष्टिक असते, हेल्दी आहे आणि चवीला खूप छान लागते ही रेसिपी। याला कोणी शेंगोळे म्हणतं, कोणी मुटकुळे म्हणतं, कोणी जिलेबी म्हणतं। आमच्याकडे याला जिलेबी म्हटलं जातं आणि मुटकुळे म्हटलं जातं। आता या कुळथाच्या पिठाचे मी व्यवस्थित कणिक मळून घेते ती। याच्यात तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठ पण टाकू शकता। याच्या मसाल्याचं पाणी होतं ते मी टाकलं आहे याच्यात, थोडं वाटलेल्या मसाल्याचं। आता आपण कणिक भिजवून घेऊ। तर माझे पीठ भिजवून झालं आहे जिलेबीचं। आता आपण जिलेबी करून घेऊ। त्यासाठी मी इथे पोळपाट घेतलं आहे आणि थोडंसं कुळथाचं पीठ घेतलं आहे साईडला हाताला लावण्यासाठी। या अशा पद्धतीने आपल्याला हे मुटकुळे करून घ्यायचे। हे बघा, जाड बारीक तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता। किती लांबट करायचे, किती जाड करायचे किंवा बारीक करायचे। मी मीडियम साईजची करते, पटकन शिजतात। असे तुम्ही एक एक करूनही पाण्यामध्ये टाकू शकता किंवा सगळे झाल्यानंतरही तुम्ही एकत्र ते पाण्यामध्ये टाकू शकता शिजवायला। तुमच्याकडे वेळ असला तर तुम्ही नंतरही सगळे एकत्र बनवून नंतर ते शिजायला एकदम टाकले तरी चालतं। किंवा वेळ नसेल, झटपट करायचे असले तर तुम्ही जे एक 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 केल्यानंतर लगेच पाण्यामध्ये टाकू शकता त्याला शिजायला। तर ती शिजण्याची प्रोसेस त्याची चालू असते। गॅस एकदम स्लो ठेवायचा। मी आता याच्यात ही जिलेबी टाकते शिजायला मुटकुळे। खूप छान चव होते याची आणि आपल्या रशाला पण खूप छान चव लागेल, कारण मी त्याच्यात ते मसाला टाकला आहे, तेल मीठ सगळं टाकल्यामुळे त्याला मस्ती चव येते। आता याला अगदी बारीक गॅसवर आपण शिजवून घेऊ। ही जिलेबीची रेसिपी आपली तयार झाली आहे, तर नक्की ट्राय करून बघा। आणि मी अजून एक पद्धतीने तुम्हाला दाखवते। हे बघा, मी तुम्हाला दोन पद्धतीने दाखवते। आपली शिळी जिलेबी असली तर त्याला आपण दुसऱ्या दिवशी तेलात फ्राय करून घेतो ना, त्या पद्धतीने मी तुम्हाला आता ही पण दाखवते फ्राय करून। चवीला खूप छान लागते।
लागते, एक नंबर लागते चवीला. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही ती रश्याची खाऊ शकता किंवा ही अशी फ्राय करून पण खाऊ शकता. ते आपल्या आवडीवर आहे. माझ्या मुलांसाठी मी अशी बनवते. तरी मी फ्राय केलेली आहे तेलामध्ये आणि ही रश्यातली आहे. तुम्हाला दोन्ही प्रकारचे दाखवली मी. तुम्हाला ज्या पद्धतीने करायचं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.